श्री स्वामी समर्थ. मेष राशी 9 ते 15 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत का? करिअरमध्ये नवीन संधी तुमची वाट पाहत आहे की जबाबदाऱ्यांचा ताण वाढणार आहे? आर्थिक व्यवहारात सावध राहावे लागेल का की अचानक लाभ होण्याची शक्यता आहे? प्रेम आणि वैवाहिक नात्यांमध्ये समज वाढेल की गैरसमज डोके वर काढतील? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे आणि कोणते निर्णय भविष्यासाठी योग्य ठरतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अंतर्मुख होण्यासोबतच कृतिशील राहण्याचा आहे. ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडण्याची चिन्हे आहेत. काही निर्णय तुम्हाला तत्काळ घ्यावे लागतील, तर काही बाबतीत वेळ घेणे हितावह ठरेल. उत्साह आणि उतावळेपणा यामधील फरक ओळखणे या आठवड्यात फार आवश्यक ठरेल. संयम आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्यास हा काळ तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो. या आठवड्यात तुमच्यावर मंगळाचा प्रभाव अधिक जाणवेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काम करण्याची ऊर्जा आणि धाडस दोन्ही वाढलेले दिसतील. मात्र या जोशामध्ये चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान सहान गोष्टींवर राग येणे किंवा लगेच प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे. शांत मनाने विचार करून कृती केल्यास यश निश्चित मिळेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने व्यस्त राहणार आहे. वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सुरुवातीला ताण जाणवेल. मात्र या जबाबदाऱ्या भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने संवाद स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ संधी देणारा असला तरी सावधगिरीही तितकीच आवश्यक आहे. नवीन व्यवहार, ऑर्डर किंवा प्रस्ताव समोर येऊ शकतात. कोणतीही भागीदारी किंवा करार करताना घाई न करता सर्व बाबी तपासून घ्याव्यात. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायाशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संतुलित राहील. उत्पन्न येत राहील, मात्र त्याचबरोबर खर्चही वाढलेला दिसेल. घरगुती गरजा, वाहन, आरोग्य किंवा शिक्षणाशी संबंधित खर्च संभवतो. अचानक खर्चामुळे बजेट कोलमडू नये यासाठी आधी नियोजन करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहणे हिताचे ठरेल. कोणाच्या सांगण्यावरून किंवा भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेऊ नका. जुनी थकबाकी किंवा पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी थोडासा नाजूक ठरू शकतो. तुमचा थेट आणि स्पष्ट स्वभाव कधीकधी समोरच्या व्यक्तीला कठोर वाटू शकतो. त्यामुळे संवाद करताना शब्दांची निवड जपून करा. लहान वाद मोठे होऊ नयेत यासाठी समजूतदारपणा दाखवावा. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण घरात आणू नका. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते, पण लगेच निर्णय घेणे टाळावे. आठवड्याच्या शेवटी नात्यांमध्ये उबदारपणा वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये या आठवड्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मत आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी मतभेद संभवतात, पण ते तात्पुरते असतील. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध टिकून राहतील. सामाजिक आयुष्यात तुमचा वावर वाढलेला दिसेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी व्हाल. तुमचे मत लोक ऐकतील, त्यामुळे बोलताना जबाबदारीने बोला. प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कोणतेही वर्तन टाळावे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित समस्या, आम्लपित्त किंवा डोकेदुखी त्रास देऊ शकते. अनियमित आहार आणि झोपेचा अभाव यामुळे शरीर थकलेले वाटेल.
पाणी जास्त प्या आणि हलका आहार घ्या. व्यायाम करताना अति उत्साह टाळावा. वाहन चालवताना घाई करू नका. लहान दुखापतींची शक्यता असल्याने सतर्क राहणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी आरोग्य सुधारताना दिसेल. या आठवड्यात तुमचे मन अनेक विचारांनी व्यापलेले राहील. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट सोडणे गरजेचे आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढणे आवश्यक ठरेल. ध्यान, प्राणायाम किंवा आवडत्या छंदात वेळ घालवल्यास मनाला शांतता मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवल्यास मानसिक स्थैर्य टिकून राहील. उपाय: मेष राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा सकारात्मक परिणामांचा जावा यासाठी काही उपाय करावेत. मंगळवारी हनुमानजींची पूजा किंवा हनुमान चालिसा पठण करा. रागावर नियंत्रण ठेवण्याचे श्वसनाचे व्यायाम करा. लाल रंगाचा वापर शुभ ठरेल. गरजूंना अन्न किंवा लाल वस्तू दान करा. एकूण हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण आणि कृती यांचा समतोल साधणारा आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत संधी मिळतील, मात्र त्यांचा योग्य वापर करणे तुमच्यावर अवलंबून आहे. नातेसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. आरोग्य आणि मानसिक शांततेकडे लक्ष दिल्यास हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक आणि फलदायी ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र अनुभव देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील, मात्र त्या संधींचा लाभ घेण्यासाठी संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे ठरेल. प्रेम व वैवाहिक जीवनात संवादाची भूमिका महत्त्वाची राहील. समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक असून मानसिक शांतता जपल्यास हा आठवडा सकारात्मक जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.